श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. आपल्याला जर स्वामी पुण्यतिथीपर्यंत गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य झाले नाही किंवा मग कुठल्या कुठल्या घरामध्ये म्हणले जाते की महिलांनी स्त्रियांनी हे गुरुचरित्राचे पारायण करायचे नाही, परंतु त्या स्त्रियाला पूर्ण इच्छा असते की गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आणि त्या फक्त कारणामुळे ते या गुरुचरित्र पारायण करण्यापासून वंचित राहतात किंवा मग कुठलेही पुरुष मंडळी आहेत त्यांना देखील कुठल्याही कारणामुळे गुरुचरित्राचं पारायण करणे शक्य नाही, तर अशा वेळी आपण श्री सप्तशती गुरुचरित्र पारायण नक्की करू शकतो. सप्तशती गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आपल्याला वेगळे असे काहीही नियम फॉलो करावे लागत नाही. अगदी हे पारायण आपण 1 दिवसाचे देखील करू शकतो किंवा 7 दिवसाचे देखील करू शकतो. आता 7 दिवसाचे करायचे असेल तर 20 एप्रिल ते 26 एप्रिल ह्या वेळेतच आपल्याला हे सप्तशती गुरुचरित्रचं पारायण करायचं आहे. सप्तशती म्हणजे गुरुचरित्र पारायणामध्ये एकूण 53 अध्याय आहेत. ते पूर्ण 53 अध्याय एका बैठकीमध्ये एका ठिकाणी बसून आपल्याला पूर्ण वाचायचे आहे. म्हणजे आपलं एक पारायण एक पाठ पूर्ण झालेलं आहे असे मानण्यात येते. म्हणून आपल्याला सप्तशती गुरुचरित्रचे पारायण कशा प्रकारे करायचे आहे, त्याची सेवा काय करायची आहे, हे पूर्ण इन डिटेल व्हिडिओ मी आपल्या ह्या चॅनलवरती शेअर केलेली आहे. चॅनलची लिंक मी खाली दिलेली आहे. नक्की चॅनलच्या लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. ज्याप्रमाणे बघा, आपल्या जे सप्तशती गुरुचरित्राचे जे अध्याय आहे त्या प्रत्येक अध्यायाची प्रत्येक ओवीची जी तिसरी ओळी आहे त्या तिसऱ्या ओळीचा पूर्ण तिसरा अक्षर, त्या तिसरा शब्द जे आपण वाचतो ते वाचणं म्हणजे गीतेचं पूर्ण 15वा अध्याय आपण वाचलेला आहे. आणि गीतेचा 15वा अध्याय वाचून जे पुण्य आपल्याला मिळतं ते पुण्य आपल्याला ह्या ग्रंथामुळे मिळते. म्हणजे एवढा असा तो पवित्र ग्रंथ आहे सप्तशती गुरुचरित्राचा. नक्की आपण पारायण करा आणि हे पारायण कसे करायचे आहे ते देखील ह्या व्हिडिओमध्ये नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. जय महाकाल.